पण जेव्हा मुलगा कॉलेजमधून बाहेर जातो, त्याची जॉब करायची तयारी असते, मग तो अडवतो की जॉब करावा, बिझनेस करावा का. स्पेशली हे कधी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप होतं की एकदा फेल होतो, दुसऱ्यांदा फेल होतो, तिसऱ्यांदा फेल होतो, त्याचं वय वाढत जातं. पण पॅरेंट्सची जी अपेक्षा असते की बाकीचा मुलगा हे करतात आहे की तू एवढं अर्निंग करतो, तू असं करतो, तर मग हे कम्पॅरिझन पॅरेंट्सने कसं मॅनेज करावं? सर इथे साहजिक आहे, पॅरेंट्सला वाटणारच आहे मी आज एवढं शिकवलं आहे मुलाला तर त्याने हे केलं पाहिजे किंवा तो मुलगा हे करतोय तर ते केलंच पाहिजे. हे कुठेतरी हे नॅचरल आहे. मी इथे पॅरेंट्सला गिल्टमध्ये टाकणार नाही किंवा मुलांनाही दोष देणार नाही, हे नॅचरल प्रोसेस आहे. पण इथे पॅरेंट्सला हे समजून घेणं गरजेचं, ठीक आहे आज पास नाही झालं ना स्पर्धा परीक्षेत, उद्या होईल, उद्या नाही झालं तर परवा होईल. बघा आपण जे म्हणतो एका मिनिटाचं महत्त्व कोणाला कळावं, एका सेकंदाचं कोणाला कळावं, एका वर्षाचं कोणाला, तसं स्पर्धा परीक्षेमध्ये पण 1 वर्ष निघून जातं त्याच्यामध्ये. पण इथे जर मुलांनीही तेवढा विश्वास आईवडिलांना दिला की ठीक आहे आज नाही झालं ना मी उद्या करेल, मला थोडासा वेळ द्या, आणि पॅरेंट्स मे बी लगेच नाही घेणार कारण त्यांची आणि यांच्यामध्ये तो कम्युनिकेशन गॅप असेल, एज गॅप आहे, सो त्यांना इमिडिएट अंडरस्टँड होणार नाही. तर इथे फक्त पॅरेंट्सला सांगेल विश्वास ठेवा, परत मी इथे येईल, तुमचे शब्द त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. सो कम्पॅरिझन करण्यापेक्षा त्यांना सांगा ठीक आहे बाळा तू कर, जेव्हा तुम्ही म्हणतात ना मला विश्वास आहे तू कर, तू करू शकतो, तेव्हा सर कुठलंही एज मॅटर करत नाही, ती मुलं 100ने 1000% करते. आणि परत बॅक टू येईल तुम्ही जे मगाशी म्हटलात पैसा, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे पालकांना, तुमचं बाळ की पैसा. आय डू अंडरस्टँड आज चांगली लाईफस्टाईल जगायला पैसा पाहिजेलच आहे, पण परत तिथे या की तुम्हाला ॲट द एंड ऑफ दॅट प्युअर सोल जो असतो आपला बाळ, त्याचं लास्ट ब्रीथ कसं पाहिजे, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, की माझं हे राहूनच गेलं करायचं. जसं आज आम्हाला होतं किंवा अजून बऱ्याच पालकांना, अरे मला ड्रॉइंग खूप छान होतं पण माझ्या आईवडिलांनी नाही पाठवलं. मग पॅरेंट्सला आज वाटतं की करू देत, जे करायचं आहे ते करू द्या, फ्रीडम पण द्या, पण तुम्हाला त्या बाउंड्रीज कळल्या पाहिजे की तुम्हाला फ्रीडम कुठपर्यंत द्यायचं आहे आणि कुठपर्यंत तो सपोर्ट द्यायचा आहे. पॅरेंट्सचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे सपोर्ट. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. आता हे पॅरेंट्स आणि स्टुडंट, पण एखादा स्टुडंट्स म्हणजे खूप प्रयत्न करतो, यशस्वी होत नाही, तो गिवअप करतो, मग तो परत पॅरेंट्सकडे जातो आणि ऑलरेडी या फील्डमध्ये जाताना पॅरेंट्स म्हणत असतात की बाबा नको करू, तू होणार नाही, पण तरी पण तो फॅमिलीच्या विरोधात जाऊन ते करतो, पण तिथंही काय म्हणतो आपण फेल होतो आणि पण तो परत पॅरेंट्सकडे जातो. तेव्हा पॅरेंट्सचा रोल काय असावा की त्यांनी आपल्या मुलाला कसं ॲक्सेप्ट करावं? इथे पण सर खूप महत्त्वाचं आहे की बघा असं होऊ शकतं काही केसेसमध्ये की पॅरेंट्सने सांगितलं होतं तू करू नको, तू करू नको, ते झालं. इथे मुलं आजकालच्या ज्या एजमध्ये आहेत किंवा ज्या युगात आहेत त्यांना असं वाटतं की पॅरेंट्स हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी 12वी इथपर्यंत जे म्हणतात ना त्या एजमध्ये फ्रेंड्स त्यांना खूप हवेविषयी वाटतात का, तर फ्रेंड्स तर ऐकून घेतात. महत्त्वाची गोष्ट त्यांना कोणीतरी ऐकणारं मिळालेलं आहे. सेम पॅरेंट्सनेही त्यांचं ऐकलं ना तर पॅरेंट्सबरोबर सगळं शेअर करतील. पुढचं जे तुम्ही मगाशी म्हणालात की स्पर्धा परीक्षेमध्ये गेलेत ते आणि फेल झाले, मग पुढे काय, होऊ देत ना फेल, पण तुम्ही त्यांना सांगा की ठीक आहे झालं ना, पण तुला एक काहीतरी लर्निंग मिळाले तिथून, ह्याचा कुठेतरी तुला फायदा होणार आहे. आणि सर शिक्षण अशी गोष्ट आहे ती कधीच वाया जात नाही, कधीच नाही. तुम्ही कुठेही काही शिकलेलं आहे ते उपयोगात येतच येत. हे पॅरेंट्सने जर मुलांना अंडरस्टँड करून दिलं, मग ते किती वेळा फेल होऊ द्या काही फरक पडणार नाही, तो अभ्यास केलेला कुठे ना कुठे उपयोगात येणार आहे. आणि अजून एक इथे चांगलं सांगेल मी की माझे वडील म्हणायचे आणि की जे आपल्या मनासारखं होतं आहे ना तर ते माहीत नाही की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. कधीतरी आपल्या मनासारखं नाही झालं तर तेव्हा लक्षात ठेवा ते देवाच्या मनासारखं झालं आहे, कारण तुमच्या डेस्टिनीमध्ये ते आहे आणि देवाला माहिती आहे तुमच्याबरोबर काय चांगलं झालं पाहिजे. सो जेव्हा आपल्या मनासारखं नाही झालं तेव्हा मी पालकांना सांगेन तुम्ही डिप्रेस होऊ नका, मुलांना डिप्रेस करू नका, पण त्यांना इथे सपोर्ट करायला सांगा, जी होणार आहे ते खरंच चांगलं होणार आहे. मग इथे येतं पॉझिटिव्ह माइंडसेट, तो असणं गरजेचं आहे. पालकांनी केला तर आपोआप मुलं करतील. कधीतरी पालक डिप्रेस झाले तर मुलं इथे सांगतील अरे तुम्हाला सांगितलं होतं पप्पा, सांगितलं होतं मम्मा की हे असं नाही असं होऊ शकतं,